नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता माझ्या हातामध्ये आहेत नळ्या. तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आता आपण 1 किलो नळ्या आणलेल्या आहेत आणि यामध्ये आपण जी बाजारामध्ये पाकिट तयार होतात ती पाकिट तयार करणार आहे. तर मित्रांनो, लक्ष्मीपुरी पाटील डेअरी या ठिकाणी त्याच्याच पलीकडे सावीज फूड्स म्हणून आहे, त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि इथं होलसेल दरामध्ये सांडगे मिळतात आणि आपण जो ताकाचा व्हिडिओ केला त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि तशाच पद्धतीचा एक वेगळा प्रयोग करणार आहे आपण. तर बघूया, सांडगे घेऊया, खरेदी करूया आणि ते तळून आपण पाकिटं सुद्धा करणार आहे. तर आम्हाला अशा पद्धतीची जी लहानपणी आम्ही खायचो ती सांडगे पाहिजेत. कसे काय रेट जरा आम्हाला सांगा. हे 75 रुपये किलो आहे. बर बर. हे पण 75 रुपये किलो. ओके. पापड 70 रुपये किलो आहे. 70 रुपये किलो जिरा पापड. 70 रुपये त्रिकोणी. जे उपवासाचे वगैरे पापड आहेत ते 180 रुपये किलोच्या रेंज मध्ये 180 ते 200. 70 रुपयापासून 180 रुपयेपर्यंत या ठिकाणी पापड आहेत. भरपूर व्हरायटी आहे. आम्हाला मात्र तेच पाहिजेत, आम्ही जे शाळेमध्ये खायचो. हे होलसेल रेट मध्ये कितीला देणार? हे 70 रुपये किलो पडतं. 70 रुपये. तर होलसेल रेट 70 रुपये किलो ना आपल्याला ते देत आहेत. द्या, 1 किलो घेणार आहे मी. बघूया आता किती होतात 1 किलो मध्ये. तर या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या शेवया सुद्धा उपलब्ध आहेत. कसा किलो आहे, काय रेट? 70 रुपये किलो. वेगवेगळ्या फ्लेवरच्या पण आहेत का या? 80 रुपयाला फ्लेवरच्या. तर आम्ही 1 किलो घेतलेला आहे. 70 रुपये किलोनं आपल्याला मिळालेला आहे. बघूया आता तळल्यावर किती होत आहे. तर मित्रांनो, हे तर घेतलेले आहेत खरेदी. त्याचबरोबर आपल्याला एक सर भेटलेले आहेत. तर सरांचं पण एक प्रोडक्ट आहे टी जगरी म्हणून, जरा माहिती सांगायची. नमस्कार, मी विक्रम नलवडे पलूस. आता घराघरात शुगरचे पेशंट आहेत, त्यांना चहा घ्यायची इच्छा असते पण साखरेचा चहा घेऊ शकत नाहीत. तर त्याला अतिशय चांगलं पूर्ण ऑर्गॅनिक असं चहासाठी गुळ पावडर आम्ही मार्केटमध्ये आणलेली आहे. अभिज्ञा ब्रँडची गुळ पावडर, आलं वेलची गवतीच्या घातलेली गुळ पावडर आहे. 400 ग्रॅम फक्त 120 रुपयाला आहे. कोल्हापूरमध्ये आपलं अभिषेक ट्रेडिंग कॉर्पोरेशन बिल्डिंगच्या समोर आणि सावेज फूड लक्ष्मीपुरी इथं आत्ता आपलं प्रोडक्ट दोन्ही ठिकाणी मिळतात. त्यानंतर लगेच आम्ही थेट घरी आलो आणि गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही चुलीवरच तळण्यासाठी सुरुवात केली. याच्यामध्ये आता 1 लिटर तेल गेलेलं आहे चांगल्या क्वालिटीचं आणि त्यानंतर पाकिट फोडून घेतलं एका परातीमध्ये व्यवस्थित. बघा किती मस्त दिसतात या नळ्या आणि आता या भरपूर नळ्या आता तळायची सुरुवात होणार. बघू शकता एवढ्या पूर्ण परातभर आता या नळ्या झालेल्या आहेत. आता तळल्यावर केवढा ह्याचं होतंय बघूया. साधारण एका पाकिटामध्ये 5 रुपयाला 6 नळ्या असतात. अशा पद्धतीच्या नळ्या तळण्यासाठी मित्रांनो तेल गरम होणं खूप गरजेचं असतंय. पहिल्यांदा चेक केलं तेल गरम झालेलं आहे का. अजून तर नळी वर आलेली नाही, त्यामुळे तेल अजून गरम व्हायचं आहे. त्यामुळे थोडीशी लाकडं वाढवली आणि ताव वाढवला. बघा, हा पहिला गाणा आमचा आहे. पहिला गाणा चांगलाच फुललेला आहे. थोड्याशा पुटकुळ्या त्याला येतात, त्यामुळं चांगलं तेल गरम होणं गरजेचं आहे. आता व्यवस्थित तळायची प्रोसेस चालू झालेली आहे. किती मस्त दिसत आहेत बघा. नक्कीच तुमच्या शाळेच्या दिवसाची आठवण होणार. शाळेच्या दिवसामध्ये बाहेरच्या बाजूला छोटीशी टपरी असायची, त्यावर आजी किंवा एखादा काका त्या ठिकाणी अशा पद्धतीचं नळ्याचं पाकिट विकत असायचं आणि आपण नक्की घ्यायचो आणि मुळात त्या हाताच्या बोटामध्ये घालून खात खात घरी जायचो. ही आठवण मला नेहमी येते. तुम्हाला येते का बघा. मित्रांनो, अशा पद्धतीने तेलासमोर बसून काम करायचं खरंच खूप मेहनतीचं आहे, अवघड आहे आणि रिस्की सुद्धा आहे. याच्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं असतं आणि नक्कीच हे कारागीर जे आहेत ते काळजी घेतात, हे काम करतात आणि चांगले पदार्थ खायला मिळतात. काय वाटतंय तुला, नळ्या तुला खायला मिळणार आहेत एवढ्या एवढ्या नळ्या? होय, एवढंच त्याची रिॲक्शन आहे. होय. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की पूर्ण 1 पातेलं हे भरलेलं आहे आणि छोटं पातेलं पण आता भरायला लागलेलं आहे. भरपूर नळ्या झालेल्या आहेत आणि एवढ्या आता या ठिकाणी उरलेल्या आहेत. बघू शकता एकदम सरळ सोडाचा आणि तेल सुद्धा एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे, फार गरम करायचं नाही आहे आणि मोठी मोठीनं थोडं थोडं टाकायचं आहे आणि पटकन तळून काढायचे आहेत. बघा आता आत गेलेले आहे. तुम्ही अशा पद्धतीचा व्यवसाय शिकताना किंवा तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तरी सुद्धा हा व्यवसाय करू शकता. कमी वेळामध्ये छान पद्धतीने हा व्यवसाय होतो आणि चांगला नफा सुद्धा मिळतो. मित्रांनो, हे सगळी प्रोसेस करायला साधारण आम्हाला 1 ते 1.5 तास गेलेला आहे आणि तेल बघू शकता एवढं तेल उरलेलं आहे आणि 1 मोठं पातेलं, 1 डबा आणि 1 छोटं पातेलं असं भरलेलं आहे.
आणि तेल निथळायसाठी आपण एक अशी जाळी घेतलेली, त्याच्या खाली थोडंसं तेल उरलेलं आहे, पण तेल मी आत टाकून देतो. एवढं तेल आपण बाजूला काढलेलं आहे यातनं. आता याची पुढची प्रोसेस आपण आता करूया. चला. या ज्या नळ्या आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्याच्यावर मिरची पूड टाकलेली आहे. तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्या पद्धतीनं, तुमच्या भागामध्ये जसं खपतंय त्या पद्धतीने तुम्ही तिखट करू शकता किंवा प्लेन ही या नळ्या विकू शकता. मी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि वर खाली करून घेतलेलं आहे आणि आता पॅकिंगचं काम चालू झालेलं आहे. एका पाकिटामध्ये 15 नळ्या अशा पद्धतीनं मी या भरून घेतो आहोत. हे तुम्ही मशीन घेऊ शकता जे लाईटवर चालतं. जर तुमचं बजेट खूपच कमी असेल आणि तुम्ही अगदी सुरुवात करत असाल तर तुम्ही मेणबत्तीवर सुद्धा अशा पद्धतीनं पॅकिंग करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 15 सांडग्यांची म्हणजे नळ्यांची पाकिटं करत आहोत. बघू शकता ओळीनं मोजून टाकली जात आहेत, थोडीशी चांगल्या क्वालिटीची. आणि नंतर आपण जे चुरा राहतोय आपण त्याचं वेगळं पाकिट करणार आहे. संचिता पण आता पाकिटं करायला बसलेली आहे. थोडीशी मॅन पॉवर या व्यवसायाला लागणार आहे तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट कमी असली तरी सुद्धा बघू शकता इथं पाकिटं करून ठेवलेली आहेत आणि आपण पॅकिंग मशीन सुद्धा आणलेलं आहे. आणि आमच्याकडं या पिशव्या सुद्धा आहेत, चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या ग्रेडच्या पिशव्या आहेत वाले केलेले आहेत. आणि हे नॉर्मल म्हणजे ठेवणार आहे लहान मुलांसाठी ज्यांना तिखट नको आहे. साधारण 1 ते 1.5 तास आम्हाला हे सगळं पॅकिंग करायसाठी लागला. स्वच्छता चांगली ठेवणं व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे 15 नळ्यांचं पाकिट 10 रुपयाला विकू शकता. साधारण मी बाजारमध्ये चेक केलं तर 5 रुपयाला 6 नळ्या अशा पद्धतीचं याच आकाराच्या नळ्या आम्हाला मिळाल्या. याच्यामध्ये सुद्धा प्लॅस्टिकमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, तेही तुम्ही वापरू शकता आणि असा व्यवसाय तुम्ही एकदम छान करू शकता आणि चांगला नफाही कमवू शकता. अशा पद्धतीनं हे सगळं काम चालू आहे आमच्या घरामध्ये. आणि यामधनं किती पाकिटं होतात, किती रुपयाला आपण विकू शकतो, किती रुपये खर्च आला, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटला मिळणार आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही छोट्या मोठ्या पानटपरी किंवा किराणा मालाच्या दुकानाला या अशा पद्धतीने नळ्या पापड्या प्रोव्हाइड करू शकता. 2 व्हीलरवरनं जाऊन संध्याकाळी फिरता फिरता आणि चांगला नफा कमवू शकता. हे मात्र खरं. पहिला घरातून काम करायचं, ज्यांना बाहेर जाऊन काम करायची इच्छा नाही आहे किंवा त्यांना वेळ नाही आहे, त्यांनी हे पार्ट टाईममध्ये सुद्धा अशा पद्धतीने बिझनेस करू शकता. अजून होलसेलमध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतात त्या नळ्या आता आणल्यात त्या किमतीपेक्षा. बघा एवढं सगळं पाकिट झालेलं आहे. आणि साधारण पॅकिंग मशीन एक 1200 ते 1500 रुपयेमध्ये तुम्हाला हे पॅकिंग मशीन मिळेल. पिशव्या पण खूप स्वस्त आहेत, शेकड्यावर मिळतात पिशव्या. आणि याच्यामध्ये पण 2-3 प्रकारच्या क्वालिटीज आहेत, त्यामुळे जास्त काय इन्व्हेस्टमेंट अशी जास्त नाही आहे. तुम्हाला एक मोठी कढई फक्त घ्यायची आहे. 800 रुपयाला आम्ही मोठी कढई घेतली होती आणि एक पातेलं, थोडी परात, एवढ्या गोष्टी 4 गोष्टी झाल्या की तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. किरकोळमध्ये चुरा राहिलेला आहे, तो काय आपण पॅक केलेला नाही आहे. सगळ्या पाकिटांचं पॅकिंग झालं आणि लगेच मी मोजायला घेतली तर साधारण 50 पाकिटं हे झाली होती. आम्ही जास्त नळ्या घातल्या होत्या, त्यामुळं कमी नळ्या घातल्या तर जास्त पाकिटं होऊ शकतात. आणि तुमच्या भागामध्ये ज्या रेटला विकतात तो त्याचा अभ्यास करून तुम्ही विकू शकता. 50 पाकिटं झालेली आहेत. साधारण 10 रुपयाला ही पाकिटं तुम्ही विकू शकता. 70 रुपये किलो या दरानं आपण या नळ्या आणल्या होत्या आणि त्या तळल्या. साधारण 1 तास 1.5 तास 2 तासाचा हा व्यवसाय आहे. पॅकिंगला पण काय फार वेळ लागत नाही. या ठिकाणी तुम्हाला सगळा लेखाजोखा सांगतो. बॉब्या 70 रुपयाचा, तेल 100 रुपयाचं धरलंय, कारण की आपण 1 लिटर तेल वापरलं होतं पण त्यामधलं तेल अजून उरलेलं आहे, त्याचा आपण रियूज करू शकतोय किंवा नळ्या तळायला किंवा भाजीसाठी आपण वापरू शकतोय घरामध्ये. त्यामुळे तेल आम्ही 100 रुपयाचं घेतलेलं आहे. त्यानंतर पिशव्या ज्या प्लॅस्टिकच्या आहेत त्या आम्ही चांगल्या क्वालिटीच्या आणल्या आहेत, त्यामुळे थोड्याशा महाग आहेत. तुम्ही या म्हणजे ज्या बाजारात मिळतात आता लोक वापरतात ते एकदम स्वस्त असतात, तर आपण 10 रुपयाच्या पिशव्या वापरल्या आहेत फक्त. त्यानंतर चटणी पूड 10 रुपयाची वापरलेली आहे. गॅस एकदा गरम झालं की तेल एकदम फास्ट मध्ये या नळ्या तळून होतात, त्यामुळे आपण 30 रुपयाचाच गॅस वापरलेला आहे. सगळी टोटल होते 220 रुपये आणि साधारण यामधून आपल्याला 500 रुपये मिळणार आहेत 10 रुपयाला एक अशा दरानं जर विकलं तर. आणि हा असा टोटल व्यवसाय आहे. त्यानंतर या सगळ्या नळ्यांची पाकिटं मी एका पिशवीमध्ये भरली. वेद सुद्धा माझ्या मदतीला आला आणि बघू शकता या 2 मोठ्या पिशव्या भरून आम्ही पाकिटं तयार केलेली आहेत. आणि त्यानंतर कोल्हापुरातील CPR चौक इथं असलेल्या कोल्हापुरी थाळीला मी गेलो आणि ही सगळी पाकिटं वाटून टाकली. खरंच खूप मजा आली हा व्हिडिओ करण्यासाठी. तर नवीन कोणत्या व्यवसायाची माहिती तुम्हाला पाहिजे ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओची प्रेरणा मिळण्यासाठी
सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये छान छान कमेंट करा. धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच पद्धतीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये असेल काहीतरी भन्नाट व्हिडिओ.